गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. वेलकम बॅक टू आवर ऑनलाईन लेक्चर. आपण सुरू केलेला लेसन आहे सिलिएटेड ॲनिमल टिश्यू हा लेसन आपण सुरू केलेला आहे. त्याच्यामध्ये आपण टिश्यूची डेफिनेशन, टिश्यू सेलच्या 2 टाइप्स आणि वेगवेगळ्या प्रकारच्या 4 टिश्यू स्टडी करण्यासाठी आहेत आपल्याला. त्याच्यामध्ये इपिथेलियल टिश्यू, कनेक्टिव्ह टिश्यू, मस्क्युलर टिश्यू अँड नर्वस टिश्यू ह्या आपल्याला 4 अभ्यासाच्या आहेत. इपिथेलियल टिश्यू मध्ये परत आपण 2 टाइप सांगितले, सिंपल इपिथेलियम, कंपाऊंड इपिथेलियम. देन सिंपल इपिथेलियमचे परत आपण 7 टाइप्स सांगितले. फर्स्ट स्क्वॅमस इपिथेलियम, सेकंड क्युबॉइडल इपिथेलियम, थर्ड columnar epithelium, ciliated epithelium, glandular epithelium, sensory epithelial tissue and germinal epithelial tissue. त्यापैकी आपण आतापर्यंत स्क्वॅमस इपिथेलियम टिश्यू, क्युबॉइडल इपिथेलियम टिश्यू, कोलुमनार इपिथेलियम टिश्यू अँड सिलिएटेड इपिथेलियल टिश्यू आपण अभ्यासलेल्या आहेत. आज आपण पुढची पाहणार आहोत 5th नंबरची टिश्यू, that is ग्लँडुलर इपिथेलियम. आता ग्लँडुलर नावावरूनच आपल्याला कळत असेल की जिथे ग्लँड्स आहेत, ग्रंथी आहेत, तिथे ह्या इपिथेलियम सिच्युएटेड असणार. लोकेशन पाहून घेऊ आपण कुठे कुठे ह्या ग्लँडुलर इपिथेलियम टिश्यू प्रेझेंट आहेत. ग्लँड्स जिथे प्रेझेंट आहेत तिथेच ह्या ग्लँडुलर इपिथेलियम टिश्यू प्रेझेंट आहे. आता काही ग्लँड्सची नावं सांगू आपण. सलायवरी ग्लँड, आपली लाळ ग्रंथी, स्वेट ग्लँड, घाम ग्रंथी, थायरॉइड ग्लँड कुठे आहे प्रेझेंट? आपल्या घशाच्या तिथे, थ्रोटच्या तिथे प्रेझेंट असणारी थायरॉइड ग्लँड अँड पिट्युटरी ग्लँड. अजून खूप साऱ्या ग्लँड्स आहेत. ॲड्रिनल ग्लँड आहे, किडनीच्या तिथे प्रेझेंट असणारी. पॅराथायरॉइड ग्लँड, आपल्या थायरॉइड ग्लँडच्या पाठीमागे असणारी. मेलमध्ये टेस्टिस अँड फिमेलमध्ये ओव्हरीज ह्या देखील ग्लँड्स आहेत. त्याचबरोबर आपल्या चेहऱ्यावर पहा ऑइल येतं की नाही. सकाळी सकाळी चेहरा झोपेतून उठल्यावर आपल्याला तेलकट दिसतो. तर तिथे तेलकट कशामुळे दिसतो चेहरा आपला? कारण तिथे ऑइल ग्लँड्स किंवा त्यांना सिबॅसियस ग्लँड्स असं देखील म्हटलं जातं. लोकेशन आली आपल्या लक्षात. आता आपण स्ट्रक्चरकडे वळूया. स्ट्रक्चरमध्ये सेल्स कसे आहेत पहा. सेल्सचा शेप आपण सांगणार आहोत. सेल्स मे बी कॉलमनार, कॉलम लाईक, क्युबॉइडल, क्यूब लाईक और पिरॅमिडल इन शेप. शेप कसा आहे त्यांचा? पिरॅमिड शेप मध्ये त्या असू शकतात. म्हणजे 3 टाइप मध्ये आपल्या ग्लँडुलर इपिथेलियल टिश्यू प्रेझेंट असू शकतात. जिथे जशी ग्लँड आहे त्या टाइप मध्ये त्यांचे सेलची स्ट्रक्चर असेल. इथे आपल्याला ह्या ज्या दिसतात ह्या काय आहेत? सेल आहेत. ही जी सिंगल आहे ती काय आहे? ह्या प्रत्येकी एक सेल्स आहेत. इथे आपण अशा खूप साऱ्या काय दाखवलेल्या आहेत? सेल्स इथे सांगितलेले आहेत. ह्यांचा शेप कसा दिसतो आपल्याला? कॉलम लाईक दिसतो. मीन्स ह्या कोलुमनार टाइपच्या ह्या ग्लँडुलर इपिथेलियल टिश्यू आहे. न्यूक्लियस कसा आहे पहा. न्यूक्लियस जो आहे ह्याच्यामधलं लार्ज आहे आणि तो बेसमेंट मेम्ब्रेनच्या तिथे प्रेझेंट आहे. न्यूक्लियस इज लार्ज अँड सिच्युएटेड ॲट दी बेस. दिसतोय आपल्याला हा जो न्यूक्लियस आहे. न्यूक्लियस कसा आहे? लार्ज आहे आणि बेसच्या तिथे सिच्युएटेड आहे. देन आता ग्लँड्स जे आहेत त्या 2 पद्धतीचे आहेत पहा. तर ग्लँड्स मे बी युनिसेल्युलर और मल्टीसेल्युलर. ग्लँड्स मध्ये आपल्याला अजून काय पाहायला भेटतं पहा. सिक्रेटरी ग्रॅन्युल्स आर प्रेझेंट इन सायटोप्लाझम. आता सायटोप्लाझम म्हणजे काय? आतमधला जो सेलच्या आतमधला जो काही लिक्विड आहे. इथं सायटोप्लाझम दिसतंय आपल्याला. ह्याच्यामध्ये हे जे ब्लॅक डॉट 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 जे दिसतात ते काय आहेत? ग्रॅन्युल्स आहेत. म्हणजे
स्मॉल पार्टिकल्स, रव्यासारखे बारीक बारीक दाणे जसे असतात तसे स्मॉल पार्टिकल्स ह्या सेल्सच्या आतमध्ये प्रेझेंट आहे. आणि हे जे ग्रॅन्युल्स आहेत ते सिक्रेटरी, ते सिक्रिशन तयार करतात, म्हणून त्यांना काय म्हटलेलं आहे, सिक्रेटरी ग्रॅन्युल्स आर प्रेझेंट इन सायटोप्लाझम. ग्लँड्स बद्दल बोलत असताना ग्लँड्स ह्या ज्या आहेत त्या दोन पद्धतीचे आहेत. ग्लँड्स मे बी युनिसेल्युलर और मल्टीसेल्युलर. युनिसेल्युलर मीन्स काय, युनिसेल्युलर मीन्स काय, युनिसेल्युलर मीन्स काय, सिंगल सेल असणारी जी, सिंगल सेल मध्ये ते असतात त्याला आपण काय म्हणतो, युनिसेल्युलर असं म्हणतो. आणि युनिसेल्युलरचं एक्झाम्पल आहे आपल्या गोबलेट सेल्स. ह्या कशा आहेत, युनिसेल्युलर आहेत. आणि ह्या गोबलेट सेल्स कशाचं सिक्रेशन करतात, इंटेस्टाईन मध्ये ह्या म्युकस सिक्रेट करतात. इथे पहा आपण दाखवलेलं आहे, sorry, secretory granules are present in cytoplasm. Then ग्लँड्स जे आहेत दोन पद्धतीचे आहेत, युनिसेल्युलर ग्लँड्स आणि मल्टीसेल्युलर ग्लँड्स. युनिसेल्युलर मीन्स काय, सिंगल सेल्स पासून तयार असणारी जी सेल आहे ती युनिसेल्युलर आहे. आणि मल्टीसेल मीन्स काय, खूप साऱ्या सेल्स एकत्रित येऊन मल्टीसेल्युलर सेल्स किंवा मल्टीसेल्युलर ग्लँड्स तयार होतात. आता एक्झाम्पल आहे सलायवरी ग्लँड. सलायवरी ग्लँड कुठे आहे, आपल्या बकल कॅव्हिटी मध्ये, माउथ मध्ये प्रेझेंट असणारी जी लाळ ग्रंथी ज्याला आपण सर्वसाधारण म्हणतो, तर सलायवरी ग्लँड कशी आहे पहा, मल्टीसेल्युलर आहे. आणि इंटेस्टाईन मधली जी सेल आहे, ग्लँड आहे, ती युनिसेल्युलर आहे. गोबलेट सेल्स त्या काय करतात पहा, म्युकस सिक्रेट करतात. इथे आपल्याला डायग्राम मध्ये इथे गोबलेट सेल्स पाहायला भेटेल. ही कोणती सेल आहे, गोबलेट सेल. म्युकस म्हणजे काय, चिकट पदार्थ, कफ सारखा पदार्थ, श्लेष्मल पदार्थ, त्याला काय म्हणायचंय, म्युकस. आणि म्युकस कोण सिक्रेट करतो, गोबलेट सेल. किती नंबर ऑफ सेल्स तिथे प्रेझेंट आहे, त्या नंबर वरून ती जी ग्लँड आहे ती युनिसेल्युलर आहे का मल्टीसेल्युलर आहे ते त्या नंबर ऑफ सेल्स वर डिपेंड आहे, डिपेंडिंग ऑन मोड ऑफ सिक्रेशन. आता जे काही सिक्रेशन आहे ते वेगळं वेगळं आहे. मल्टीसेल्युलर ग्लँड्स मध्ये आपल्याला दोन फॅक्ट पाहायला भेटतात. काही ग्लँड्स ज्या आहेत त्यांना डक्ट म्हणजे ट्यूब आहे, वेसल आहे. आणि काही ज्या ग्लँड्स आहेत त्या विदाउट ट्यूब आहेत, म्हणजे डक्टलेस ग्लँड्स आहेत. तर त्याच्यावरून मल्टीसेल्युलर ग्लँड्स आपण क्लासिफिकेशन केलेलं आहे टू टाइप्स मध्ये. ज्या डक्ट बिअरिंग ग्लँड्स आहेत, ज्या डक्ट बिअरिंग ग्लँड्स आहेत त्यांना काय म्हणायचं आहे, एक्झोक्राइन ग्लँड्स. डक्ट बिअरिंग ग्लँड्सला काय म्हणायचं आहे, ट्यूब असणाऱ्या, डक्ट मीन्स काय, ट्यूब असणाऱ्या ज्या ग्लँड्स आहेत त्यांना डक्ट बिअरिंग ग्लँड्स, त्यांचंच नाव आहे एक्झोक्राइन ग्लँड. ह्या सिक्रेट करतात एन्झाइम्स. एक्झोक्राइन ग्लँड्स काय सिक्रेट करतात, एन्झाइम्स. व्हाईल ॲज ज्या डक्टलेस ग्लँड्स आहेत त्यांना काय म्हणायचं आहे, एंडोक्राइन ग्लँड्स, म्हणजे विदाउट ट्यूब. आता घाम येतो आपल्याला, सगळ्यांनाच येतो, स्किनच्या जिथे जिथे स्किन आहे तिथे तिथे घाम येतो. तर ह्या घाम किंवा स्वेट जो आहे तो ट्यूब वाटे बाहेर पडतो. ह्याचाच अर्थ ती कुठली ग्लँड आहे, एक्झोक्राइन ग्लँड आहे. आणि जे काही हार्मोन्स आहेत, एंडोक्राइन ग्लँड्स काय सिक्रेट करतात, एंडोक्राइन ग्लँड्स हार्मोन्स सिक्रेट करतात. लक्षात ठेवा, एक्झोक्राइन ग्लँड्स एन्झाइम सिक्रेट करतात आणि एंडोक्राइन ग्लँड्स हार्मोन्स सिक्रेट करतात. इथपर्यंत आलं असेल लक्षात. पुढे चलू आपण. एक्झोक्राइन ग्लँड मध्ये आपण काय सांगितलेलं आहे, काय सिक्रेट करतात, एन्झाइम्स. For their secretions, that is enzyme, at a specific site. कुठे पोर करतात,
एका स्पेसिफिक साईट मध्ये त्यांचं सिक्रेशन पोर करतात. जसं की आता आपण जेवत असतो तर सलायवा ऑटोमॅटिकली आपल्या जो काही घास आहे आपल्या अन्नाचा त्याच्यामध्ये तो सलायवा काय होतो मिक्सअप होतो. तिथे तो ऑटोमॅटिकली पोर होतो. आपला स्वेट जो आहे ऑइल जे आहे ऑटोमॅटिकली शरीराच्या बाहेर टाकलं जातं. तर एक्झोक्राईन ग्लँड्स काय सिक्रेट करतात, एन्झाईम्स सिक्रेट करतात. एक्झाम्पल आहे त्याचं सलायव्हरी ग्लँड, स्वेट ग्लँड्स, ह्या काय आहेत आपल्या एक्झोक्राईन ग्लँड्स आहेत. आता सेकंड टाइप पाहू. ग्लँड्सचे दोन टाइप, एक्झोक्राईन ग्लँड्स आणि सेकंड आहे एंडोक्राईन ग्लँड्स. एंडोक्राईन ग्लँड्स त्यांचं जे काही सिक्रेशन आहे, स्त्राव जो काही लिक्विड आहे, सिक्रेशन म्हणजे काय लिक्विड, जो काही लिक्विड तयार केला जातो तो डायरेक्ट ब्लड स्ट्रीम मध्ये काय केला जातो, रिलीज केला जातो, मिक्सअप केला जातो. तो ब्लड मध्ये काय होतो, ब्लड वाटे पूर्ण शरीराला जिथं त्याची त्या हार्मोन्सची आवश्यकता असेल तिथे तो पोहोचवला जातो. म्हणजेच आता समजा थायरॉइड ग्लँड कुठे सांगितले आपण पोझिशन त्याची, थ्रोटच्या तिथे. तर थ्रोट मधून जे काही थ्रोटच्या तिथून जी काही प्रेझेंट असणारी थायरॉइड ग्लँड आहे ती डायरेक्ट ब्लड मध्ये काय होते, त्याचं सिक्रेशन, त्याचं लिक्विड ब्लड मध्ये मिक्सअप होतो आणि पुढे तो बॉडी पर्यंत पोहोचवला जातो थ्रू द ट्रान्सपोर्टेशन ऑफ ब्लड. लक्षात ठेवा एक्झोक्राईन ग्लँड्स ह्या एन्झाईम्स सिक्रेट करतात. त्या ट्यूब मधून बाहेर पडतात, डक्ट मधून बाहेर येतात जे काही सिक्रेशन आहे. व्हाईल एज एंडोक्राईन ग्लँड्स हा डायरेक्ट ब्लड स्ट्रीम मध्ये काय होतो, रिलीज केला जातो. आणि एंडोक्राईन ग्लँड्सच्या सिक्रेशनला काय म्हणायचं आहे, लिक्विडला काय म्हणायचं आहे, हार्मोन्स असं म्हणायचं आहे. देन एंडोक्राईन ग्लँडचे एक्झाम्पल आहेत थायरॉइड ग्लँड, पिट्युटरी ग्लँड, ॲड्रिनल ग्लँड, पॅराथायरॉइड ग्लँड, टेस्टिस मेलमध्ये ह्या देखील ग्लँड्स आहेत, किंवा त्यांना गोनॅड्स असं देखील म्हटलं जातं. ओव्हरीज ह्या फिमेलमध्ये प्रेझेंट असणारे ग्लँड. आता फंक्शन पाहून घेऊ. आपल्या ज्या ग्लँड्युलर इपिथिलियमचं फंक्शन आहे, काय काय फंक्शन्स करतात हे शरीरामध्ये. सिक्रेट म्युकस दॅट ट्रॅप डस्ट पार्टिकल्स. काय सिक्रेट करतात हे, आपले जे ग्लँड्स आहेत, जसं आपण गोबलेट सेल्स म्युकस सिक्रेट करतो, एक चिकट पदार्थ आहे, विस्कस असा तो फ्लुइड आहे. तर सिक्रेशन जिथे जिथे पहा म्युकस आहे, नाका तोंडामध्ये म्युकस येतो, कफ येतो, तर त्याच्याद्वारे काय केले जातात, डस्ट पार्टिकल्स त्या म्युकस मध्ये ट्रॅप केले जातात, पकडले जातात, त्यांना शरीराच्या आतमध्ये एंटर होऊ देत नाही. देन lubricates inner surface of respiratory and digestive tracts. आता म्युकस कुठे कुठे सिक्रेट होतो पहा, जिथे जिथे रेस्पिरेटरी ट्रॅक्ट आहे, जो काही मार्ग आहे रेस्पिरेटरी ट्रॅक्टचा, श्वसन मार्ग आणि अन्न मार्ग जिथे आहे तिथे म्युकस प्रेझेंट आहे. ह्याचाच अर्थ तिथे लुब्रिकेशन केलं जातं. लुब्रिकेशन मीन्स काय, ऑइलिंग. लुब्रिकेशन मीन्स काय, ऑइलिंग. लुब्रिकेशन मीन्स काय, ऑइलिंग केलं जातं. लुब्रिकेट्स इनर अँड आउटर सरफेस ऑफ रेस्पिरेटरी अँड डायजेस्टिव्ह ट्रॅक्ट. एक प्रकारे ह्या म्युकस मुळे काय होतं, ऑइलिंग होते त्या ट्रॅक्टची, त्या मार्गाची. कुठले ते मार्ग आहेत, रेस्पिरेटरी अँड डायजेस्टिव्ह ट्रॅक्ट. देन अजून काय फंक्शन करतो, सिक्रेशन ऑफ एन्झाईम्स अँड हार्मोन्स. हा महत्वाचा मुद्दा आहे आपल्यासाठी. एक्झोक्राईन ग्लँड्स आपण सांगितलेले आहेत, एन्झाईम सिक्रेट करतात, आणि एंडोक्राईन ग्लँड्स हे हार्मोन्स सिक्रेट करतात. आणि ग्लँड्युलर इपिथिलियमचं लास्ट आणि महत्वाचं फंक्शन काय आहे, सिक्रेशन ऑफ. एक्झोक्राईन ग्लँड्स असतील तर एन्झाईम सिक्रेट करतील, आणि एंडोक्राईन ग्लँड्स असतील तर हार्मोन्स सिक्रेट करतील. तर अशा पद्धतीने आपण फिफ्थ टाइप ऑफ एपिथेलियल टिश्यूचा कंप्लीट केलेला आहे. आता पुढे चलू आपण सिक्स्थ टाइप कडे, दॅट इज सेन्सरी इपिथेलियल टिश्यू. आता सेन्सरी पार्ट कुठले पहा, आपल्या बॉडीमध्ये सेन्सरी पार्ट कुठे आहे, 5 सेन्स ऑर्गन्स आहेत आपल्याला माहिती तुम्हाला, बरोबर. आईज, इयर, नोज,
टंग आणि स्किन हे आपले 5 सेन्सरी ऑर्गन्स आहेत. तर जिथे जिथे सेन्सरी ऑर्गन्स नावावरून आपल्याला लक्षात आलं असेल की सेन्सरी ऑर्गन्स जिथे प्रेझेंट आहेत तिथेच ह्या सेन्सरी इपिथेलियल टिश्यूचं लोकेशन असेल. त्या लोकेशन मध्ये आहे नोज, इयर अँड आईज. ह्या 3 पार्टच्या तिथे आपल्या सेन्सरी इपिथेलियल टिश्यू प्रेझेंट आहेत. स्ट्रक्चर पाहू आपण. स्ट्रक्चर मध्ये काय काय आहे. स्ट्रक्चर मध्ये कशा पद्धतीचं स्ट्रक्चर दिसते पहा. हे जे स्ट्रक्चर दिसतं आपल्याला कॉलम लाईक दिसतं की नाही. कॉलम लाईक दिसतं. तर ह्या मॉडिफाईड झालेल्या कॉलमनर सेल्स आहेत. त्याचबरोबर ह्यांच्यामध्ये इलॉंगेटेड न्यूरोसेन्सरी सेल्स देखील पाहायला आपल्याला भेटतात. आणि त्या न्यूरोसेन्सरी सेल्स कशा आहेत. इलॉंगेटेड आहेत म्हणजे लांबट आहेत. ह्या काय आहेत न्यूरोसेन्सरी सेल्स आहेत. ह्या ब्रेनशी कनेक्ट झालेल्या आहेत. ठीक आहे. इथे पहा ऑल फॅक्टरी बल्ब दाखवलेला आहे. ऑल फॅक्टरी मीन्स काय स्मेल साठी रिस्पॉन्सिबल असणारा पार्ट ऑल फॅक्टरी असं म्हणतो. तर हा पुढे नोज पासून म्हणजे हा पार्ट कुठला आहे नोजचा आहे. ते पहा सिलिया आहे. आपल्या नाकाच्या आतमध्ये जे आपल्याला सिलिया दिसतात त्या सिलिया इथे आणि इथे पुढे ब्रेनच्या तिथे कनेक्ट झालेला हा पार्ट. काय सांगितलं आपण ह्या ज्या सेन्सरी इपिथेलियल टिश्यू आहेत ह्या मॉडिफाईड झालेल्या कॉलमनर सेल्स आहेत. त्याचबरोबर इथे इलॉंगेटेड न्यूरोसेन्सरी सेल्स देखील पाहायला भेटतात. सेन्सरी हेअर्स आता पहा नाकामध्ये आपल्याला हेअर्स पाहायला भेटतात. तर ते हे जे हेअर्स आहेत ते कसे आहेत नाकाच्या तिथे प्रेझेंट आहेत. कानाच्या आतमध्ये देखील हेअर्स प्रेझेंट आहेत. आईच्या पापण्यावरती देखील आपल्याला हेअर्स पाहायला भेटतात. सेन्सरी हेअर्स आर प्रेझेंट ऍट द फ्री एंड. पहा जिथे फ्री एंड आहे तिथे काय प्रेझेंट आहे सेन्सरी हेअर्स प्रेझेंट आहेत. फंक्शन पाहून घेऊ. ह्या सेन्सरी इपिथेलियल टिश्यू काय फंक्शन करतात. परसिव्ह एक्सटर्नल ऍज वेल ऍज इंटरनल स्टिम्युलाय. आता पहा नाकात काही गेलं की ताबडतोब आपण शिंकून बाहेर काढतो. ठीक आहे. स्टिम्युलाय दिला त्याच्यावर आपण प्रतिक्रिया दिली रिफ्लेक्शन दिलं. नाकामध्ये काही डस्ट पार्टिकल्स गेले की त्याच्यावरती आपण रिफ्लेक्शन करतो. तोंडामध्ये काही गेलं असेल तर खोकलून बाहेर काढतो. डोळ्यामध्ये काही गेलं तर ताबडतोब डोळे बंद करून घेतो आपण. आलं लक्षात. तर आपण एक परसिव्ह करतो एक स्टिम्युलेशन देतो आपण रिफ्लेक्स ऍक्शन देतो आपण. काय काय रिफ्लेक्स ऍक्शन. आता नोज द्वारे काय आपल्याला काय होते सेन्स होते स्मेलची. कशाद्वारे होते ती ऑल फॅक्टरी जो पल्प आहे किंवा ऑल फॅक्टरी ट्रॅक्ट आहे त्या ऑल फॅक्टरी द्वारे आपल्याला स्मेल येतो. कुठे काय बनवत आहेत हे आपल्याला ताबडतोब कळतं. कुठे भजी बनवत आहेत का कुठे बेकरी आहे. त्याचबरोबर पाहून डोळ्यांनी पाहून ऑडिटरी हेअर कशासाठी रिस्पॉन्सिबल आहेत रिस्पॉन्सिबल फॉर हेअरिंग ऐकण्यासाठी. आणि आईज हे जे आहेत फोटो रिसेप्टर्स किंवा पाहण्यासाठी. अशा पद्धतीने ह्या सेन्सरी इपिथेलियल टिश्यू आपल्या बॉडीमध्ये फंक्शन करतात. आता लास्ट टाइप ऑफ इपिथेलियल टिश्यू पाहत आहोत आपण जर्मिनल इपिथेलियम. जर्मिनल इपिथेलियम टिश्यू. आता जर्मिनल इपिथेलियल टिश्यू ह्या आपल्या ज्या गोनॅड्स आहेत मेल आणि फिमेल मधले प्रेझेंट असणारे जे गोनॅड्स आहेत ते वेगवेगळे आहेत. मेल मध्ये लोकेशन मध्ये लाइनिंग ऑफ सेमिनिफेरस ट्यूब्युल्स आणि फिमेल मध्ये इनर लाइनिंग ऑफ ओव्हरी. इथे या जर्मिनल इपिथेलियल टिश्यू प्रेझेंट आहे. आता सेमिनिफेरस ट्यूब्युल मीन्स काय ज्या ट्यूबने सेमेन कॅरी केला जातो. सेमेन मीन्स काय वीर्य. वीर्यामध्ये सेमेन मध्ये काय प्रेझेंट असतात आपले स्पर्म्स किंवा शुक्राणू प्रेझेंट असतात. तर त्या सेमिनिफेरस ट्यूब्युल्स ही सपोज सेमिनिफेरस ट्यूब्युल आहे. तर इथे काय प्रेझेंट आहे आपल्या जर्मिनल इपिथेलियल टिश्यू प्रेझेंट आहे. ओव्हरी जर असेल तर ओव्हरीच्या इथे देखील ह्या जर्मिनल इपिथेलियल टिश्यू प्रेझेंट असतात. आणि ह्या आपल्या टेस्टिस आणि ओव्हरीज ह्यांना काय म्हणायचं आहे ह्यांना म्हणायचं आहे एकंदर दोघांना गोनॅड्स असं म्हणायचं आहे. आलं लक्षात. देन स्ट्रक्चर पाहू. स्ट्रक्चर इथे पहा. इथे काय दिसतंय आपल्याला हे जे आहे साईडला सगळं हे काय
जर्मिनल इपिथिलियम. स्ट्रक्चर मध्ये काय काय सांगणार आहात आपण. सेल जी आहे, सेल्स डिवाइड मिओटिकली. आता पहा, सेल्स आपल्या शरीरामध्ये नवीन नवीन तयार होत असतात. जखम झाली, जखम भरते, म्हणजे तिथे पहा काय होते, एक सेल पासून मायटोसिस होते. तिथे शरीरावर कुठे जखम झाली असेल, नवीन सेल्स तयार होणे, तिथे काय ऑकर होतं, मायटोसिस. मायटोसिस तुम्हाला झालं असेल, प्रोफेज, मेटाफेज, ॲनाफेज, टिलोफेज. एक सेल आहे, एक सेलच्या दोन सेल होणे, दोन सेलच्या चार, चारच्या आठ, आठच्या 16, अशा पुढे त्या वाढत चालणे, ह्याला मायटोसिस म्हणायचं आहे. मिओसिस मध्ये काय होतं, ज्या वेळेस गॅमेट्स फॉर्मेशन होत असते, तिथे मिओसिस ही प्रोसेस ऑकर होते. तिथेही त्याच फेजेस आहेत, प्रोफेज फर्स्ट, प्रोफेज सेकंड, मेटाफेज फर्स्ट, मेटाफेज सेकंड, ह्या फेजेस आहेत. त्याच्यासाठी आपण सेपरेट लेसन पाहणार आहोत. आता फक्त लक्षात ठेवायचं आहे, सेल्स डिवाइड मिओटिकली टू प्रोड्यूस हॅप्लॉइड गॅमेट्स. आता हॅप्लॉइड मीन्स काय, हॅप्लॉइड मीन्स काय, वन एन. आता एन मीन्स काय, हॅप्लॉइड, वन सेट ऑफ क्रोमोझोम, त्याला आपण काय म्हणतो, हॅप्लॉइड असं म्हणतो. while as 2n means diploid. Diploid means टू सेट ऑफ क्रोमोझोम्स ज्यांच्यामध्ये प्रेझेंट असतात. आता तुमच्यामध्ये तुम्ही तयार झालेले आहेत. आता वन सेट जो आहे मदरचा असतो आणि सेकंड सेट हा मदरचा असतो. त्यांच्यापासून काय होतो, डिप्लॉइड गॅमेट तयार होत असतो. सॉरी, डिप्लॉइड न्यू यंग वन्स तयार होतो. गॅमेट्स हे नेहमी कसे असतात, गॅमेट्स हे नेहमी हॅप्लॉइड असतात. सेल्स मिओटिकली डिवाइड होतात आणि प्रोड्यूस करतात आपले गॅमेट्स. फंक्शन काय आहे आपल्या जर्मिनल इपिथिलियमचं, फंक्शन आहे प्रोडक्शन ऑफ गॅमेट्स. काय प्रोड्यूस करणे, गॅमेट्स प्रोड्यूस करणे. आणि हे जे गॅमेट्स आहेत ते रिप्रोडक्शन मध्ये पार्टिसिपेट करतात, त्याच्यापासून न्यू जनरेशन तयार होते. ठीक आहे, तर हे झालेलं आहे आपल्या सिंपल इपिथिलियम बद्दल. आता पुढचा टाइप पाहणार आहोत आपण, कंपाऊंड इपिथिलियम. आता इथे पहा, आपण काही डायग्राम्स घेतलेले आहेत. इथे स्क्वॅमस इपिथिलियल टिश्यू कुठे प्रेझेंट, ह्या आपल्या इपिथिलियल टिश्यू इथे प्रेझेंट दाखवलेले आहेत. आपण इपिथिलियल टिश्यू स्क्वॅमस या कुठल्या टाइपचे आहेत, स्क्वॅमस कुठे प्रेझेंट आहेत, आपल्या ब्लड वेसल्स तिथे प्रेझेंट आहेत. ह्या आहेत आपल्या कॉलमनर इपिथिलियल टिश्यू कुठे प्रेझेंट दाखवले आपण, लंग्स अँड हा फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट, ओव्हरीज, युटेरस वगैरे इथे दाखवलेला आहे. देन इथे आहे किडनी. किडनीच्या तिथे काय प्रेझेंट आहे आपल्याला, किडनीच्या तिथे या आपल्या क्युबॉइडल टिश्यू दाखवलेले आहेत. ह्याच आपल्या कोलोनर इपिथिलियल टिश्यू कुठे दाखवलेला आहे आपण, डायजेस्टिव्ह ट्रॅक्टच्या तिथे प्रेझेंट असलेले. ह्याच्यामध्ये स्टमक आहे, स्मॉल इंटेस्टाईन, लार्ज इंटेस्टाईन, एवढे पार्ट्स आपल्याला या डायग्राम मध्ये दिसत आहेत. देन नेक्स्ट चलो आपण कंपाऊंड इपिथिलियल टिश्यू कडे. कंपाऊंड इपिथिलियल टिश्यू जो आहे तो देखील काय सांगितले कंपाऊंड इपिथिलियम बद्दल आपण, की मेडअप ऑफ 2 or more लेयर्स ऑफ सेल्स. त्याच्यामध्ये दोन टाइप्स आहेत. फर्स्ट इज स्ट्रॅटिफाईड इपिथिलियम अँड सेकंड इज ट्रान्झिशनल इपिथिलियम. लोकेशन पाहून घेऊ आपण, ह्या टिश्यू कुठे प्रेझेंट आहेत. स्ट्रॅटिफाईड इपिथिलियम टिश्यू लोकेशन आहे इपिडर्मिस ऑफ स्किन. सर्वात वरची जी आपली स्किन आहे, त्वचा ज्याला म्हणतो, तिथे ह्या सर्वात वरचा जो लेअर आहे तो कशाचा आहे, स्ट्रॅटिफाईड इपिथिलियमचा आहे. इसोफेगस आपली जी अन्ननलिका आहे, जी फॅरिंग्स टू स्टमक कनेक्ट झालेली असते. इसोफेगस, कॉर्निया आपल्या डोळ्याचा पार्ट आहे, व्हॅजिना हा जो पार्ट आहे तो फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट आहे. देन रेक्टम, रेक्टम हा कुठला पार्ट आहे, आपल्या लार्ज इंटेस्टाईनचा लास्ट पार्ट आहे, जिथे टेम्पररीली फूड मटेरियल हा स्टोर झालेला असतो. आता लोकेशन आपल्याला लक्षात आलेली आहे. आता स्ट्रक्चर कडे वळू. इथे आहे आपल्या
पहा लेअरवर लेअर दिसत आहेत आपल्याला, खूप सारे लेयर्स एकावर एक इथे आपल्याला पाहायला भेटतात. देन स्ट्रक्चर मध्ये ओनली लोअर मोस्ट लेयर जो आहे तो बेसमेंट मेम्ब्रेन वरती आपल्याला पाहायला भेटतो. सगळ्यात खालचा जो लेयर आहे तोच फक्त बेस, हा खालचा जो आहे तो बेसमेंट मेम्ब्रेन. इथे सर्वात लोअर मोस्ट लेयर बेस ऑन बेसमेंट मेम्ब्रेन कशावर आधारित आहे, कशावर आहे तो बेसमेंट मेम्ब्रेन वरती. न्यूक्लियस इज प्रेझेंट. न्यूक्लियस कुठे प्रेझेंट आहे? इन स्टार्टम जर्मिनेटिव्हम. ज्याच्यामध्ये न्यूक्लियस प्रेझेंट दिसतो त्याला काय म्हणायचं आहे? स्टार्टम जर्मिनेटिव्हम. सेल्स ज्या फ्री सरफेसला इथला सरफेस जो आहे तो कसा आहे? हा पार्ट फ्री आहे. सरफेस बिकम फ्लॅट अँड लॅक ऑफ न्यूक्लियस. ज्या सरफेस वरती आहेत फ्लॅट असणाऱ्या सेल्स आहेत तिथे आपल्याला न्यूक्लियस पाहायला भेटत नाही. ज्या सेल्स मध्ये न्यूक्लियस प्रेझेंट नाही त्याला म्हणायचंय स्टार्टम कॉर्नम. न्यूक्लियस ज्या सेल मध्ये प्रेझेंट आहे त्यांना म्हणायचंय स्टार्टम जर्मिनेटिव्हम. फंक्शन पाहू आपण आता. आता काय करते हे फंक्शन, ह्याच्यावरून लक्षात. स्किन काय करते? काय करते तुम्ही सांगा. स्किन काय करते? आपलं प्रोटेक्शन करते, संरक्षण करते. तर हेच आहे आपल्या स्ट्रॅटिफाईड इपिथेलियम टिश्यूचं फंक्शन, प्रोटेक्शन. कंपाऊंड इपिथेलियम टिश्यू 2 or more लेयर्स असणार, त्याच्यामध्ये स्ट्रॅटिफाईड इपिथेलियम पाहतोय. काय फंक्शन करतात हे स्ट्रॅटिफाईड इपिथेलियम? प्रोटेक्शन हे फंक्शन करतात. देन ह्याच्यातला सेकंड टाइप पाहतात आपण ट्रान्झिशनल इपिथेलियम. ट्रान्झिशनल इपिथेलियम ह्या फक्त कुठे प्रेझेंट असतात पहा, एकाच ठिकाणी आपल्या बॉडीमध्ये प्रेझेंट असतात. ते म्हणजे युरिनरी ब्लॅडर. युरिनरी ब्लॅडर मीन्स आपला जो मूत्राशय जिथे टेम्पररीली आपली युरिन काय होते, स्टोअर होते, तो पार्ट आहे युरिनरी ब्लॅडर. ह्याचं स्ट्रक्चर सेम लाईक स्ट्रॅटिफाईड इपिथेलियम. ज्या पद्धतीने स्ट्रॅटिफाईड इपिथेलियम टिश्यू होत्या सेम त्याच पद्धतीने त्यांचं स्ट्रक्चर आहे. पण ह्याच्यामध्ये एक स्पेशल काय आहे की सेल्स कॅन अंडरगो चेंज इन दिअर शेप अँड स्ट्रक्चर. आता पहा, जेव्हा आपल्या युरिनरी ब्लॅडर मध्ये युरिन खूप सारी स्टोअर होते त्यावेळेस त्याचा शेप कसा होतो? असा मोठा होऊन जातो. ठीक आहे. ज्यावेळेस त्याच्यामध्ये युरिन कमी झालेली असेल, आपण युरिन बॉडीच्या बाहेर एक्सपेल केली असेल, रिलीज केली असेल, त्यावेळेस तो परत फ्लॅट होऊन जातो. आलं लक्षात? त्याची कॅपॅसिटी सेल्स मध्ये शेप चेंज करू शकतात डिपेंडिंग ऑन डिग्री ऑफ स्ट्रेच. किती युरिन त्याच्यामध्ये आतमध्ये आहे त्याच्यावर त्याचा किती स्ट्रेच व्हायचं हे त्याच्यावर डिपेंड आहे. लास्टली फंक्शन पाहू. डिस्टेंशन ऑफ ऑर्गन. डिस्टेंशन मीन्स काय? डिस्टेंशन मीन्स स्ट्रेच. डिस्टेंशन मीन्स काय? स्ट्रेच. डिस्टेंशन मीन्स स्ट्रेच. डिस्टेंशन मीन्स स्ट्रेच. तर युरिनरी ब्लॅडरचे तिथे असल्यामुळे त्या फक्त स्ट्रेच, तो ऑर्गन फक्त स्ट्रेच करतात. ठीक आहे. अशा पद्धतीने इथे आपण आपला इपिथेलियल टिश्यू कंप्लीट केलेला आहे. आता पुढचा जो पार्ट आहे तो आपण पुढच्या तासाला पाहू. इथे आपण थांबून जाऊ. थँक्यू.